कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कुरडा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वैन्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती. कुंडली हरी थल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली गुरु ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. एरवी परस्पर न शोचिती. जे कामान्य शून्य होती. वाटा काही वेळी न पावत वाचती क्रोधाच्या. सदा मियाची आठवी माझ्या शिवा जियाले. ते आत्मबोधे कोसले वितारंगजे. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या उद्धारासाठी माऊली ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीचं अवलंबन केलं. आणि माऊली म्हणतात की बाबा माऊली ज्ञानोबराय म्हणतात एरवी पर न शोचिती. जे कामान्य शून्य होती आणि वाटा के वेळी न वक्षती क्रोधाचिया. माऊली ज्ञानोबराया म्हणतात की बाबा जे नेहमी माझ्या स्वरूपात असतात. जो माझ्या नेहमी स्वरूपामध्ये असतात आणि स्वरूप स्थितीत राहतात. आणि मग तिथं जो स्वरूप स्थितीमध्ये राहतो, जो स्वरूपामध्ये मग्न होतो, मग तिथे काम नाही, तिथे क्रोध नाही, तिथे लोभ नाही, अशा प्रकारची परिस्थिती असते. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात की बाबा एरवी परस्पर न शोषिती. जे काम शून्य होती वाटा केवेळी न वंचती क्रोधाच्या. आज माऊली ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरीमध्ये आपण 4थ्या अध्यायामध्ये आहोत. आणि 4थ्या अध्यायातला
10वा श्लोक चालू आहे आणि आज नवीन वर्षामध्ये पदार्पण झालो. 2024 खूप छान सुखी व आनंदाचा गेला आणि हाही वर्ष नवीन वर्षाची सुरुवात माऊली ज्ञानोबरायाच्या कृपेने, श्री गुरूंच्या कृपेने सर्व साधकांना सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे जावो हे विश्वराजवळ आणि जो जगाचा जनिता असलेला पांडुरंग परमात्मा त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आणि या सर्वांना शुभ कार्यामध्ये फलद्रूप व्हावं आणि सर्वांच्या कार्यामध्ये आनंद व्हावा, सगळ्याच्या जीवनामध्ये भक्तीचा योग यावा आणि भक्तीपासून हर एक साधक वंचित राहू नये हे मी माझ्या प्रभू परमात्म्याच्या चरणी नमस्कार करतो. आणि माझे जे श्रीगुरु आहेत आणि माझ्या श्रीगुरूंनी सुद्धा सर्वांच्या हृदयामध्ये बसून आणि आनंदाचा चारा घालावा, आनंदमय जीवन वातावरण करावं हीच माझ्या श्रीगुरूच्या प्रभू परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक होऊन आणि नवीन वर्षाच्या सर्व साधकांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि सर्वाला भक्तिमय, आनंदमय आणि परमात्मामय या जगतामध्ये जसं विष्णुमय जग तसाच परमात्मामय सर्वांची वृत्ती असावी, सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्म्याचं वास्तव्य असावं आणि सर्वांच्या मुखामध्ये माझ्या प्रभूचंच भजन असावं. त्याच्याशिवाय दुसरं काही नसू नये. याच्यापेक्षा मी माझ्या श्री गुरुला परमात्म्याला काही मागत नाही आणि हेची एक मागणी आहे. मागण्याची एक हेची देई संत संग. असा मी एकच मागतो की सर्वांच्या हृदयामध्ये, सर्वांच्या चित्तामध्ये आनंदमय वातावरण असावं आणि अखंड प्रभूचंच भजन असावं. तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात की बाबा, परस्परी एरवी परस्पर न शोचिती. परस्पर म्हणजे प्रभू शिवाय, एका प्रभूच्या भजनाशिवाय, एका परमात्म्याशिवाय, एका ब्रह्माशिवाय दुसऱ्या प्रकारचा कसलाही विचार करत नाहीत. कोण? जे मत स्वरूपामध्ये झालेले आहेत, जे ब्रह्म स्वरूपामध्ये मग्न आहेत, भगवंताच्या भक्तीमध्ये जे मग्न आहेत, प्रभू वाचून दुसरं काहीही पाहत नाही. आणि म्हणतात की प्रभू विन कोण कोणाचा वाली. बाबा किंवा तिन्ही विन जीवा सुख नोही. त्याच्याशिवाय या जगतामध्ये सुख नाही असा हा परमात्मा. आणि त्या परमात्म्याशी एकरूप झाल्याच्या नंतर माणसाचं चित्त कसं होतं? चित्त होतं. ज्या वेळेला चित्त झालं की तो भगवंत हृदयात येतो, चित्तामध्ये बसतो. मग चित्ती तुझी पायी डोळा रूपाची ध्यान, अखंड मुखी नाम तुमची वर्णावे. चित्ती तुझी पायी डोळा रूपाची ध्यान. पाया चित्तामध्ये भगवंताचे पाय असावेत. पाय या शब्दाचा अर्थ स्वरूप आहे. चित्तामध्ये भगवंताचं स्वरूप असावं आणि त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये, चित्तामध्ये त्या भगवंताचं स्वरूप एक बार आलं ना परस्परामध्ये, त्यावेळेला कसल्याही प्रकारचे माणसाकडे हृदयामध्ये विकार नसतात आणि कसल्या प्रकारची बुद्धी दूर नसते. त्याला सद्बुद्धी होते आणि प्रभू शिवाय दुसरं काही आवडत नाही. काय आवडत नाही? नावडी जन धन माता पिता. जन आवडत नाही, धन आवडत नाही, मान आवडत नाही. काय आवडतो? आवडीने भावी
हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने काय करतो तर भजन करतो. भजनामध्ये जो मग्न होतो, भजनामध्ये जो तत्पर असतो आणि प्रभू भजनाचा आनंद घेतो. कारण का प्रभू चित्तात आहे आणि म्हणून चित्तामध्ये प्रभूचं वास्तव्य झालं की चैतन्य घन परमात्मा नटल्या जातो. म्हणून महाराज सांगू लागले, आता तो कसल्याही प्रकारचा विचारच करत नाही, एकच विचार करतो, क्षणोक्षणी हाची करावा विचार. काय विचार? तरावया पार बहु सिंधू, हाची विचार क्षणोक्षणी करावा विचार. तरावया पार, काय काय विचार करा? तरावया पार बहु सिंधू, हाची विचार क्षणोक्षणी करावा. तर बहुसिंधू तरुण जाण्यासाठी हाच विचार सर्वांच्या हृदयामध्ये राहावं, सर्वांच्या अंतःकरणात राहावं. अशीच इच्छा मी माझ्या श्री गुरुकडून आज नवीन वर्षाच्या सर्व साधकांना शुभेच्छा देण्यासाठीच प्रवचन केले. आजचं काही प्रवचन नाही, पण तुम्हाला सर्वांना शुभेच्छा द्यावं, सगळ्यांना त्या जागेवर ठेवावं आणि पुढचा वर्ष फार सुखाचा, समाधानीचा, आनंदाचा जावावं आणि प्रत्येकाने त्या प्रभूशी एक होऊन भजन करावं. ज्या वेळेला त्या प्रभूशी एक झालं ना तर त्याला कसलेच विचार येत नाही. ज्याचं बहिर्मुख वृत्ती झाली की त्याला अनेक विचार येतात. ज्याची वृत्ती बहिर्मुख झाली ते अनेक विचार करायला लावते. ज्याची वृत्ती अंतर्मुख झाली, प्रभूशी एक झाली की आता तिथं कोणाचाच विचार नाही, दुसरं काही नाही, एक परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही. आणि त्याच आनंदामध्ये राहणारा परमात्मा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बाबा, अरे जे काम शून्य होती, मग तिथे काय नाही, माझ्या प्रभूचं जिथं वास्तव्य आहे. मला वाटते 12व्या अध्यायामध्ये गोपी आणि कृष्णाचं गवळणीचं वर्णन आहे. 12व्या अध्यायामध्ये भागवताच्या 12व्या अध्यायामध्ये खूप छान विषय गोपिकांचा. आणि त्या गोपिकांच्या 12व्या अध्यायामध्ये एक अशी ओवी आलेली आहे, जेथे मी क्रीडे आत्मा रामू, तेथे किवेरी घेवा पुढा कामू, माझ्या कामे गोपिका निष्कामो, कामे संभ्रम त्या नाही. मी जिथे क्रीडे आत्मा रामू, आत्मा रामू मी जिथे क्रीडे, तेथे केवे रिगे बापुडा कामू, बापुडा कामू केवी रिगे. मी जिथे क्रीडे, मी जिथं क्रीडा करतो तिथे काम राहू शकत नाही. कारण का काम तर नाहीच नाही, पण त्या कामाचा भ्रम सुद्धा नाही. कधी होतो तर ज्याच्या चित्तामध्ये भगवंताचा नामाचा विषय ठसला, रात्र आणि दिवस त्याचा छंद लागला, आशाच्या चित्तामध्ये काय नाही, काम नाही. मग काम नाही, काय नाही, काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा, रिकामा काम, रिकामा काम, काय रिकामा, रिकामा म्हणजे कामापासून मुक्त झाला. आता त्याला कसले, त्याच्या चित्ताला कसलंच काम नाही, तर एकच काम आहे. चित्ती अनिक दुसरे मज नाही, आता नेमिलिया चित्तापासून या. आता दुसरं काही नाही, नेमिलिया चित्तापासून या. काय चित्तापासून या तर पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्ने पांडुरंगे, पांडुरंगे जागृती स्वप्ने, नेमिलिया चित्तापासून. चित्तापासून एक बार चित्ताचा नेम झाला की तो रात्रही दिवसही त्याच परमात्म स्थितीमध्ये राहतो
असा आनंदमय वातावरण होतो. मग तिथे काम राहू शकत नाही. तुकोबराय सुद्धा म्हणतात, तुका म्हणे देह भरेला विठ्ठल, तुका म्हणे देह भरेला विठ्ठल, काम क्रोध केले घर रे ते, तुका म्हणे तुका म्हणे देह भरिला विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देही भरिला विठ्ठल, काम क्रोध घर केले रीते. रीते घर केले कोण? काम क्रोध रीते घर केले. का बरं? तर देही भरिला विठ्ठल, देहात विठ्ठल भरलेला आहे. कामाचा लेस नाही, काम तिथे राहू शकत नाही. कारण का? तर परस्परामध्ये निज संवाद होतो. आत्मस्वरूपाची ब्रह्मस्वरूपाची ऐक्य वृत्ती होती. जीव परमात्मा एक होतो आणि त्या परमानंदाला प्राप्त होतो. अर्जुना, अशा भक्ताची स्थिती अशी असते. आणि त्या भक्तापाशी काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, ममता नाही. तो फक्त आणि फक्त त्या माझ्या सुखामध्ये तो विराजमान झालेला असतो. दिसायला दिसतो, पण अंतःकरण वृत्तीने माझ्याशी एक असतो बाबा, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि म्हणू लागले, मग वाटा वेळी न वंचिती क्रोधाच्या. अरे, क्रोध कशाने येतो? तर कामानं येतो. जिथे कामाची पूर्तता नाही झाली तिथे क्रोध वाढतो. कारण का? क्रोधाला जन्म देणारा काम आहे. आणि जिथे काम नाही तर क्रोध कशाचा? कामचे नाही, क्रोधचे नाही, तिथे कैचे भांडण रे. जिथे काम नाही, मग जिथे मुळात काम नाही तर तिथे क्रोध उत्पन्न होण्याची काही चिंता नाही. जिथे क्रोध नाही तिथे लोभ नाही, शंका नाही, अनेक भानगडी असतात. पण एक माझ्या प्रभू चित्तामध्ये आहे, म्हणून देहात काय भरलेला आहे? तर विठ्ठल भरलेला आहे. अशा प्रकारे मौलिक ज्ञानोबराया खूप छान छान बोलतात. आणि मग ह्या क्रोधाच्या म्हणजे तिचे क्रोधाचं काहीही चालत नाही. आणि क्रोध नावाची काही वस्तूच नाही. कारण का? क्रोध आधारित आहे. हो, कामाच्या आधारित क्रोध आहे, पण कामच नाही. आणि क्रोध कैचे, मग तेथे कैचे भांडण. तिथं कसलं भांडण आहे बाबा? अरे, हे दोन्ही स्थितीच्या पलीकडे असलेला साधक काय करतो? तो परस्परामध्ये आत्मस्वरूपाचा आनंद अनुभव घेतो. आनंदाच्या याच्यावर रममान होतो आणि त्याच्याशी एक होतो, बाकी काही पाहत नाही. मग ज्या वेळेला अशी स्थिती झाली, त्या साधकाची वृत्ती काय असते, त्याचे लक्षण काय असतात, आणि तो कसा वागतो, या जगतामध्ये कसा वावरतो, तेच ज्ञानोबर आहे. पुढच्या ओवी सांगताना म्हणतात की सदा मियाची अथिले, माझी आ सेवा जियाले, की आत्मबोधे तोसले वितरागजे. महाराज म्हणतात, मग ते कसे असतात? सर्वांना जिंकून घेऊन त्या ब्रह्मबोधाला प्राप्त झाल्याच्या नंतर ते काय असतात? सम असतात. सम म्हणजे सर्वत्र ब्रह्म पाहतात, सर्वत्र ब्रह्मच दिसतो. आणि त्याचाच उत्तर नाथबाबा सुद्धा म्हणतात, हरीची आदास हरिदाईशा, भावी जैसा तैसा हरी एक, हरीची आदासा हरिदाही दिशा, भावी जैसा तैसा हरी एक, हरी मुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म गेली. बाबा, त्याची वृत्ती सम होती. म्हणून सदा सम
ते आपणची अद्वय ब्रह्म, ते जाणूनी वर्म अद्वय तत्वाचे. अरे बाबा, माऊली ज्ञानोबराय म्हणतात की सदा मीची अथिले. काय म्हणले? मीची. ची या शब्दाने सगळ्याची चकार करून टाकते. आणि त्या वेळेला मीची अथिले म्हणजे तिथे काय झालं? ब्रह्माशिवाय, परमात्म्याशिवाय दुसरं काहीहीच व्यापलं नाही. मीची अथिले. तिथं काय झालंय? मीच म्हणजे ब्रह्माशिवाय या जगतामध्ये दुसरं कशाचाच व्याप्ती नाही. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज व पाळो मीचिया. मी काय केलंय? अरे बाबा, ज्ञानोबराया म्हणतात सदा मीची अथिले, मी याची अथिले आणि माझी या सेवा जी आले. मी याची या शब्दाने या विश्वाची व्यावृत्ती केली. मी याची म्हणजे मी ब्रह्माशिवाय या जगतात दुसरा देव नाही, दुसरी वस्तू नाही, दुसरं दिसणार दुसरं काहीही नाही. एक तो परमात्मा नटलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, ठावरिता नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल, विठ्ठलची विठ्ठल, आजम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची ची शब्दांनी व्याख्या आली. म्हणून बाबा, त्या देवाशिवाय या जगतामध्ये, या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये, या भूमंडळामध्ये त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आणि तेच पाहून ते सम झालेलं आहे. आणि सर्वाला ब्रह्म पाहतो, सर्वत्र ब्रह्म पाहतो. ब्रह्ममय वृत्ती झाली, ब्रह्माकार वृत्ती झाली. आणि मग तिथे कशाचाच लेश नाही. म्हणून मीची एक ते ब्रह्म पाहतो. ब्रह्माशिवाय जेही त्याच्या दृष्टीला दिसेल, उपाधीच्या जरी मार्फत दिसलं तरी उपाधी स्वरूप माझं ब्रह्म आहे. अशा स्थितीमध्ये वागणारा तो साधक असतो. आणि अशा स्थितीत वागतो, अशा स्थितीत राहतो. आणि त्याचंच अंतःकरणामध्ये भजन करतो. जगात तुम्हाला उपाधीच्या मार्फत वावरत जरी दिसला ना, तर अंतःकरणाने साधू ब्रह्माशी एक राहतात. म्हणून महाराज सांगलेत, माझी या सेवा जी आले. आता माझी या, कारण का माझ्या सेवेमध्ये माझ्या स्वरूपाच्या प्राप्तीमुळे संपन्न धन्य असतात. आणि माझ्याच सेवेसाठी ज्या ज्या जयाचे जीवन जगणे आहे, किंवा तेच आत्मज्ञानाच्या दृढबोधाने संतोष पावलेले आहेत आणि विषय प्रतीती रहित आहेत. माऊली सांगतात की ते माझ्यासाठीच आले आणि माझ्या स्वरूपामध्ये स्थिर झाले. आणण्याची काहीही गरज नाही. अन्याकडे पाहत नाहीत, अन्याकडे लक्ष नाही. लक्षोनी अंतरी, अंतरात लक्ष लावलंय. अंतर परमात्म्याशी एक झाले आणि माझ्याच ज्ञानाची, माझ्याच स्वरूपाची, माझ्याच सुखाची, माझ्याच भक्तीची त्याच्या अंतःकरणामध्ये आवड आहे. अशीच आवड नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वांच्या हृदयात राहावं. आणि माझ्या परमात्म्याने सर्वांवर अशीच कृपा असावी आणि परमार्थामध्ये उल्हास यावा, परमानंदामध्ये मग्न व्हावे आणि परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीचा त्यांच्याकडे ओघ असावा. भगवंताची कृपा असावी, श्रीगुरूची कृपा असावी. याच्यापेक्षा दुसरं काही नको. न लगे मुक्ती धनसंपदा, संता संगी दी सदा. गुण गाये न अवडी, हिची माझी सर्व जोडी. हिची माझी सर्व जोडी, हिची माझी. ह्याच्यानेच मला काही सर्व जोडतो. कारण का
तुझ्या नामामध्ये, तुझ्या प्रेमामध्ये, तुझ्या भक्तीमध्ये आनंदाने पदार्पण व्हावं, असाच शेवट व्हावा आणि येत्या 25व्या 26व्या वर्षापर्यंत असाच आनंद उपभोगायला मिळावा, असाच आनंदाचा छंद असावा आणि जिथे जिथे जाईल तिथे माझा परमात्मा राहावं. मनाला बाहेर निघू देऊ नये, मनाची गती स्थिर असावी आणि मन माझ्या परमात्म्याशी ऐक्य करावं आणि तेच तुझ्याकडून होतो देवा. या सर्वांच्या हृदयामध्ये सर्वांच्याकडे लक्ष दे आणि तूच या जगाचा जनित आहेस, तू या जगाचा तारक आहेस. म्हणून बाबा जनाशी तारक विठ्ठल हेची एक, केलाशी विवेक शनकादिकी. जनाशी तारक असलेला तू परमात्मा आणि या सर्वांना तारून सर्वांच्या हृदयात राहून सर्वांच्या मनामध्ये बसून आणि प्रत्येकाच्या अंतःकरणाला परमात्म्याच्या तुझ्याच नामाशी ओढ लागावं, हीच मी मागणी आणि हेच माझं कर्तव्य आहे आणि हेच तुझ्याकडे मागण, बाकी काही मागणार नाही. झालेली सेवा श्री गुरुच्या चरणी, ज्ञानोबरायाच्या चरणी आणि सर्व साधकांच्या चरणी. आज खर तर नवीन वर्षाची सुरुवात आहे, म्हणून सर्व साधकांना आपण एक आनंदाचा संदेश, नवीन वर्षाचा अनुवादन, नवीन वर्षाच्या मुहूर्तावरला हा प्रवचन नसून सगळ्यांना आनंदाचा इशारा देण्यासाठी हा केलेला आहे. म्हणून सर्वांना पुन्हा पुन्हा कोटी कोटी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, माझ्या श्रीगुरूंच्या चरणात नतमस्तक होऊन सर्वांना आनंदाच्या, समृद्धीच्या, भरभराटीच्या, सुखाच्या सर्वांच्या जीवनामध्ये पदार्पण व्हावं, आनंदमय व्हावं, आनंदमय वातावरण व्हावं आणि सर्वात विशेष म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रभू विषयी दुसरं काय राहुनी, जया जीवा सनातया तैसे पुरवावे. म्हणून सगळ्यांच्या हृदयामध्ये माझ्या प्रभूचीच वासना राहावी आणि भगवंता इकडे तिकडे न भटकता त्यांना तुझ्या चरणाकडे वळावं, हे तुझंच कर्तव्य आहे. म्हणून झालेली सेवा श्री गुरुच्या चरणी, ज्ञानोबरायाच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायाच्या चरणी. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम 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 तुकाराम. आथा विश्वात्मकी देवी हिने वाजत तुषावी, तो शोनी मग द्यावी पसायला साखरावी. जी खळाची सांडो तया सत्य वाढो, भूता परस्परी करू मैत्री तुम्ही कंची गाव ईश्वर तव धर्म भाव. तो देवंती तुलाव प्राणिदात परशेत सकळ मंगळी, विश्वारनिष्ठांची मंजळी अनवरत्व भूंडळी. हे तया कला कल्पतरुचार चैतना चिंतामणी तुझाव. बोल चरणौ चंद्रने हे अलंछन मारखंड स्थापहीन. ही श्रवाईसदा सज्जना श्री होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन देही. भजू ज्याली पृथ्वी अखंडित आणि ग्रंथोदे विशेष लोकवी. द्रष्टा विजयी होवा विजय. ही तवणे श्रीश्वराव हा दान पसाव. ही ज्ञानदेव सुख्या झाला, ही ज्ञानदेव सुख्या झाला, ही ज्ञानदेव सुखी. हरि ओम शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझी कारणी हे माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता,
रघुनायका मागणी आता जय जय रघुवीर. स्वामी रामदास महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम.